कोरोना आम्हाला फक्त बातमीतच दिसला, प्रत्यक्षात आम्ही कोरोना अनुभवलं नाही. आता तरी शासन सरकार ग्रामपंचायतीला गावाला खूप पैसा देतो, चांगली गोष्ट आहे. पूर्वी पैसाच देत नव्हतो. माय बाप्पाचे उपकार तर कुणी असं फेडायलाच पाहिजे, त्यांच्यासाठी करायलाच पाहिजे. त्याला उपकार हा शब्द पण चुकीचा आहे. आता हे जे झगमगाट आहे शिक्षणाचा, हा झगमगाट आहे. आणि यांनी काय झालं, दरी निर्माण होत चालली. तुम्ही बँकेत ऑफिसमध्ये जाऊन पहा, जिथे इथे थुकू नका लिहिले त्याच्यावर लोक थुकलेले. इथे कचरा टाकू नका, तिथेच टाकणार. इथे लघवी करू नका, तिथेच करणार. No politics, but fantastic. No gossip, only bold ship. It's very personal. Motivation, inspiration. Why that? Why not? Inspiration, the journey of life with Shailendra Tikaria. इन्स्पिरेशन मध्ये आपलं हार्दिक स्वागत. पाटोदा गंगापूर नेहरी ही ग्रामपंचायत महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये आपल्या एका वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे ते गावामधली स्वच्छता, त्या गावातल्या सुविधा, या सगळ्या गोष्टी जर करत असताना काय असतं की एक साधं कुटुंब जे आपलं असलं, दोन भावाचा संसार जरी असला, त्याला एकत्र आणायला कितीतरी खर्च करावं लागतं. कुठं काहीतरी कंटाळ होतो. तुम्ही जर अख्खा गाव एका सूत्रात बांधला तर ही किंमत तुम्ही कशी केली? काय तुम्ही जे शंका आहे किंवा तुमचा जो प्रश्न आहे अगदी बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की आपण एकत्र बांधायच्या नादानेच विस्कळीत होतो. एकत्र बांधायचीच नाही. आपल्या इकडे संस्कृती अशी आहे, समाज असा आहे, जो तो ज्याचे त्याला मोठा समजतो, जो तो ज्याला त्याला हुशार समजतो. आणि असतो पण त्याच्यात काही प्रमाणात काही ना काही गुण असतो. मग आपण त्या वेगवेगळ्या गुणाच्या लोकांना एकत्र करायला गेलो तर भानगडी पाहून जाते, किंवा आपणच खूप हुशार झालो असं त्याचा गैरसमज होतो. म्हणून एकत्र न बांधता माझं मत असं आहे की त्याला त्याचं मुक्त राहून द्या. आपल्याला काय साधायचं त्याच्याकडून साधून घेतलं पाहिजे. आणि ही किमया आपल्याकडे सरपंचाकडे असली पाहिजे. सरपंचच म्हणून नाही, कोणता राजकीय पुढारी असो, कोणते शिक्षक असो, कोणत्याही प्रकारचा शिक्षक असो, त्यांनी या समाजातून कसं करून घ्यायचं याच्यावर भर द्यायला पाहिजे. एकत्र आणायच्या भानगडीत गेलं नाही पाहिजे. आपल्याकडे कशा काही पद्धती आहे, 15 ऑगस्ट आहे, त्याला झाडून घ्यायला सगळं गाव या, चुकीचं आहे. 26 जानेवारी आहे, महात्मा गांधी जयंती आहे, शिवजयंती, एकत्र या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, एकत्र या. कशाला या? आणि असं तर तुमचं वर्षभर राहील. त्याने त्याचं सोडून तुमचं झाडून घ्यायला कसं काय यायचं? झाडून तर घेतलंच पाहिजे, याच्यात काय वाद नाही. आणि रोज झाडं पाहिजे. 15 ऑगस्टला किंवा गांधी जयंतीला झाडं ही कल्पनाच मुळात मूर्खपणाची. मग त्यासाठी आपल्याकडं सत्ता म्हणून किंवा एक संस्था म्हणून, पंचायत म्हणून तुम्ही टॅक्स घेता. लोक, आम्ही टॅक्स घेतो. आमचे लोक 100% टॅक्स देते. त्या टॅक्स मधून आम्ही सगळ्या सुविधा लोकांना देतो. मग लोकांना ठाम विश्वास झाला की बाबा आपण दिलेल्या पैशाचं चीज होतं आणि ज्या कामाला पैसे घेतले ते काम साध्य होतं. म्हणून लोक एकत्र आले. लोक एकत्र आले ही गोष्ट खरी, पण लोक एकत्र नाही आले, ते आले. मग तुम्ही एखादी कल्पना गावाच्या ग्रामस्थांकडे मांडली तर तुमच्या प्रत्येक कल्पनेचं स्वागतच होतं असं नाही. बरोबर आहे. त्याचं कारण ती त्याच्या हिताची आहे. ती आपल्या हिताची असते तर त्याने धुडकावून लावली असते. तुम्ही पहा, साध्या बट्ट्यावर गप्पा मारणारे लोक मोठमोठ्या पुढाऱ्याला शिवाय देतात. का देते? मग त्यांना ते मान्य नाही. तुम्ही याच्या हिताचे करा, मग ते त्याला मान्य होतं. आम्ही ज्या काही कल्पना मांडल्या इथं त्या त्याच्या हिताच्या आहेत, त्याच्या आर्थिक फायद्याच्या आहेत, त्याच्या आरोग्यासाठी निगडीत त्याच्या हिताच्या असल्यामुळे त्याला ते मान्य करावं लागतं. आता या आपल्या पाटोदा गंगापूर नेहरी गावामध्ये
म्हणजे अगदी स्मार्ट सिटी सारख्या सुविधा आहेत त्या दिसून येतात. आता कितीतरी इथं वायफाय आहे, इथं आपण पाहिलं तर पिठाची गिरणी सगळ्यांसाठी फ्री आहे, गरम थंड पाणी 24 तास उपलब्ध आहे. ही एखाद्या साध्या वार्ड मेंबरला सुद्धा शक्य होत नाही. आणि मग यासाठी मग जो आर्थिक जो बोजा आहे तो तुम्ही कसा उचलला? ते पहिले सांगितलं की आमच्या इथे आता तरी शासन सरकार ग्रामपंचायतीला गावाला खूप पैसा देतो, चांगली गोष्ट आहे. ते पूर्वी पैसाच देत नव्हतो. आणखीन मी त्यामध्ये वाढ झाली तर आणखीनही चांगलंच आहे. आम्ही आमचा जो प्रयत्न आहे का अजून शासनाने पैसे वाढवले ते चांगले, पण त्या मानाने खूप पैसे देतात आणि दरवर्षी देतात. आज माझ्या गावाला 15 वित्त आयोगातून 40 लाख रुपये दरवर्षी येतात. 40 लाख, आणि तेही कुणाला मागायला जायचे नाही, आमच्या खात्यात जमा. साधी गोष्ट आहे. आणि माझ्या गावचे 800 कुटुंब आहेत. साधारण आम्ही 5,000 रुपये एका कुटुंबाकडून घेतो दरवर्षी टॅक्स सरासरी. काहीला 4.5 असेल, काहीला 5.5 असेल, 5,000 सरासरी. 40 लाख माझ्याकडे जमा होते आणि माझा वर्षाचा खर्च आहे 32 लाख. म्हणजे यामध्येच मला 8 लाख उरते आणि शासन देते 40 लाख. म्हणजे 50 लाख दरवर्षी नवीन कामाला माझ्याकडे उरते. आणि या 32 लाख रुपये यांना सुविधा द्यायला खूप होते. आणि एकदा तुमचं बेसमेंट तयार झाल्यावर पुढे पैसा लागत नाही. आरोचा प्लॅन घेतला 5 लाखाचा, दरवर्षी त्याला 5 लाख थोडी लागतात. 60-70 हजार रुपयात त्याचे भागतं. 1-1.5 लाखाची गिरणी टाकली, दरवर्षी थोडी एवढा पैसा लागतो, नाही लागत. मग एकदा उभा करेपर्यंत आहे. आणि या सुविधा लोकांना जर तुम्ही दिल्या तर लोक 100% टॅक्स भरते. काय नाही भरायला काय काय अडचणच नाही माझ्या दृष्टीने तरी नाही. म्हणजे तुमच्याकडे टॅक्स कलेक्शन 100% होतं. आणि माझ्या अंदाजाने आजच्या बाजार भावाने आम्ही त्याच्याकडून जरी 5,000 रुपये घेतो हे दिसत असलं, पण त्याला आम्ही दिलेल्या ज्या वस्तू आहे किंवा आम्ही दिलेल्या ज्या सुविधा आहेत त्या जर त्यांनी बाजारातून घेतल्या असत्या तर त्याला 10,000 रुपये लागले असते. मग तो त्याचे हेच पाहतो की मला 5,000चा फायदा झाला. तो टॅक्स भरला हे त्याच्या डोक्यात येत नाही. मला 5,000चा फायदा झाला हेच त्याच्या डोक्यात येतो, म्हणून तो 100% टॅक्स भरतो. कोरोना काळामध्ये पाटोदा गंगापूर रेल्वेची कामगिरी अख्ख्या महाराष्ट्रात वाखाणल्या गेली होती. अगदी बरोबर. तर असं काय तुम्ही नेमकं वेगळं केलं? ते काय वेगळं, लोकांना सांगून समजून की त्यावेळेस थोडी शिस्त लावून बाहेर गेलं नाही पाहिजे, जवळ MIDC असल्यामुळं. आणि जेवढ्या सुविधा गावात देता येईन आम्ही तेवढ्या दिल्या. किराणा इथं कसं मिळेल, भाजीपाला इथं कसं मिळेल, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी डॉक्टर इथं कसं येईल, आणि कोरोनाच्या लस तयार झाल्यावर त्या पण इथे कशा व्यवस्थित द्यायच्या. रोज 200 लोकांना द्यायच्या, मग कोणत्या 200 लोकांना द्यायच्या, मग तो गर्दी करेल, मग त्याला कशी वेळ द्यायची. तर आम्ही आदल्या दिवशी त्याची लिस्ट बनवायचो आणि नाव घेऊन करायचं की तू 3 वाजता ये, तू 3:15 ये, तू 4:15 ये, तू 5. म्हणजे गर्दी होत नव्हती. 2-2 मिनिटाच्या अंतराने आम्ही एक माणसाला बोलवत होतो आणि फोन करून बोलवत होतो. आमची जे कर्मचारी यंत्रणा ही बरोबर पार पडत होती. त्यामुळे डॉक्टर पण खुश होते. इथे गर्दी नावाची दिसतच नव्हती गर्दी. मग माझ्या इथे एकही पेशंट पण निघाला नाही, लोकांना काही त्रास पण झाला नाही आणि रोजगार पण गावातला बंद पडू दिला नाही आम्ही. ज्या पद्धतीने आम्ही शेती व्यवसाय पण बंद पडला नाही. पण लोकांना असं टेन्शन आलं नाही की हे कोरोना आहे का काय आहे बाबा, किंवा ज्या त्याला सुविधा पाहिजे त्या आम्ही पंचायतीने तरी सगळ्या सुविधा इथे त्याला पुरवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे कोरोना आम्हाला फक्त बातमीतच दिसला, प्रत्यक्षात आम्ही कोरोना अनुभवला नाही. थोडेसे मायबापासाठी एक अफलातून योजना, याची कल्पना कशी? मायबापाचे उपकार तर कुणी असं फेडायलाच पाहिजे आणि त्यांच्यासाठी करायलाच पाहिजे. त्याला उपकार हा शब्द पण चुकीचा आहे. आपल्या संत लोकांनी, राष्ट्रपुरुषांनी, महापुरुषांनी आई वडिलांचं महत्व सगळ्यांनी सांगितलंय. ते होते म्हणून आपण आलो. आणि म्हातारपणाला किंवा काहीला मुलं नाही किंवा काहीची गरिबी आहे, मग अशा लोकांना म्हातारपणाला जर सरपंच सांभाळत नसेल किंवा करते लोक, राज्यकर्ते लोक सांभाळत नसेल तर या कर्तेपणाला काही अर्थच नाही, तो नाकर्तेपणाच आहे. म्हातारे माणूस हे देशातलं सगळ्यात मोठं भांडवल आहे असं मला वाटतं. आणि त्यांची कदर केली. आपण त्यांच्यावर उपकार करत नाही. अजूनही आपल्या देशात त्यांच्यावर उपकार केल्याची भावना आहे. नाही, ती त्यांच्यावर उपकार नाही.
कदाचित उपकाराची फेड म्हणता येईल, पण जर उपकार म्हणता येईल नाही. आज 40 म्हातारे 5 वर्षापासून आमच्या ग्रामपंचायत मध्ये येतात, बसतात, नाश्ता करतात, जेवण करतात. 2 कर्मचारी आहे महिला त्यांच्यासाठी. त्यांना काही सणाला कपडे, स्वेटर, शाली, बांगड्या, चपला, मिठाई दिल्या जाते. खूप आनंद मिळतो आणि पैशाचा विषय नाही. त्यासाठी लोक पण पुढे येऊन मदत करतात. पंचायत पण आहे, आपल्याकडे पण पैसा आहे, मग आपण केलं पाहिजे ना. हो, तुम्ही बघा ना, इतर जीवामध्ये काही नसताना ते सगळं करते, मग आपल्याला करायला काही हरकतच नाही ना. आई वडिलांसाठी, म्हाताऱ्या माणसासाठी दर गावात ही सुविधा पाहिजे. आपल्याकडे वृद्धाश्रम ही कल्पना निघाली ती 100% चुकीची. वृद्धाश्रम मला आवडत नाही, मग मी त्याच्या खिलाफ आहे. ज्या त्या गावातलं म्हातारं सांभाळलं पाहिजे. आणि जर म्हाताऱ्याची सुविधा लागली तर भीक मागणं हा विषय बंद होऊन जाईल. कशाला भीक मागून कोणी म्हातारं मागणं? टोल नाक्यावर पास भिकाऱ्याची किती गर्दी. पर्यायाने देशाची इज्जत जाते भीक मागणं, आणि मानव जातीला भीक मागणं हा कलंक आहे. आपल्यापाशी सगळं असताना आज माझ्या गावाला हजारो क्विंटल शासन गहू देते, तांदूळ देते राशनच्या रूपामध्ये. मग आम्ही आमच्या म्हाताऱ्याला जर खाऊ घालत नसेल तर आम्हाला लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टी. शासनाचा द्यायचा हेतू काय आहे की तो माणूस तिथल्या तिथे जगला पाहिजे, आज त्याचा हेतू आहे ना. प्रकारे माल गावामध्ये राशनचा येतो, कोणाला येतो हे महत्वाचं नाही, गावाला येतो हे तर खरं आहे. आणि मग त्याचा उपयोग जर आम्ही सदुपयोग केला. माझ्याकडे राशन दुकान पण आमच्या पंचायतचं आहे. थोडं जरी लोकांकडून सांडलं, कमी नेलं तरी 2 क्विंटल मला उरतं. काय लागतं म्हाताऱ्या लोकांना? काय लागत नाही ना. कुणी लोक वाढदिवसाला पार्टी देतात, कुणी वडिलांच्या पुण्यतिथीच्या दिवशी पार्टी देतात. असं करून ते चालतंय, त्याला एवढं काही हे नाही. आणि तो फार गरजेचा विषय आणि तो सगळ्या महाराष्ट्रात लागू झाला पाहिजे अशी माझी इच्छा पडते. आता एखाद्या गावामध्ये ग्रामीण विद्यार्थ्यासाठी CBSE किंवा ICSEच्या त्या दर्जाचं शिक्षण, तसं शिक्षण देण्यासंदर्भात तुमच्या कल्पना? शिक्षण तर पहिली गोष्ट खेड्यात असं कुठे असो सगळ्याला मिळालं पाहिजे. शिक्षण हा त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. शाहू फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई या लोकांनी सगळ्यांनी प्रयत्न केले, आणि या आत्ताच्या काळातले पूर्वीच्या संतांनी सुद्धा त्यासाठी प्रयत्न केले. शिक्षण हा माणसाला, आणि शिक्षणाशिवाय देशाचा आणि मानवाचा विकास होणार नाही. राहिला प्रश्न, ज्या आधुनिक शाळा आहे, इंग्रजी शाळा आहे, CBSE आहे, हे वेगळं काय आहे? शेवटी शिक्षणाचे. ते तर खरं तर जिल्हा परिषद शाळेत पण या सगळ्या सुविधा असायला पाहिजे, सगळ्या प्रकारचे शिक्षण मिळायला पाहिजे. मुलांना खरं तर व्यावसायिक शिक्षण मिळालं पाहिजे, विज्ञानावर आधारित व्यावसायिक शिक्षण पाहिजे. तो 18 वर्षाचा झाल्यानंतर त्याच्या पायावर उभा राहायला पाहिजे. त्याने नोकरी मागावा असं काही नाही, नोकरी करायचं तर काही बंधन आहे असं नाही, पण तो त्याच्या पायावर कसं उभा राहील, त्याला धंदा कसा करता येईल, प्रत्येक धंद्याचे त्याला ज्ञान कसं आहे. आज खेड्यामध्ये पूर्वी बघा, आमच्या काळामध्ये 18 पगड जातीला 18 धंदे होते, आता राहिलेच नाही ते धंदे, कुठे गेले? मग त्या काळात एवढी लोकसंख्या कमी असून ते 18 धंदे चालायचे. आज त्यातला एकही धंदा नाही. याचा अर्थ काय झाला की ते धंदेवाले शहरात गेले आणि तो माल शहरातून खेड्यात येतो. पर्यायाने खर्च वाढला, महागाई वाढली. जे त्याला कमी पैसे देतात त्या सुविधा त्याला मिळायच्या त्या आता मिळत नाही. म्हणून शिक्षण अशा पद्धतीचं पाहिजे की त्याला जागेवर सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजे, त्याला करता आलं पाहिजे, विविध क्षेत्राचं त्याला ज्ञान असलं पाहिजे. आता हे जे झगमगाट आहे शिक्षणाचा, हा झगमगाट आहे. आणि यांनी काय झालं, दरी निर्माण होत चालली. म्हणजे गरिबाच्या पोराला मूळ शिक्षण त्यापासून तो वंचित होत आहे. काही जिल्हा परिषदच्या शाळा, काही शिक्षक चांगले आहे बघा, ते चांगले शिकवतात. आमच्या इथे पण चांगली शाळा आहे, त्या मानाने चांगले शिकवतात. आणि आमचा तो प्रयत्नच आहे की जे काही CBSE पॅटर्न हे इंग्लिश शाळा आहे तिथे ज्या सुविधा आहे, ड्रेस आहे, शिक्षण आहे, तेच आमच्या पोराला मिळालं पाहिजे. आता आम्ही नवीन एक 2.5 एकर जागा जिल्हा परिषद शाळेला दिली बा. तिथे शाळेचे काम चालू केलं. रूम पण पूर्वीपेक्षा डबल साईजच्या पकडल्या. म्हणजे प्रशस्त रूम, प्रशस्त पटांगण, चांगले शिक्षक, चांगले शिक्षण हे मुलाला द्यायचा आमचा प्रयत्न आहे. तसं इंग्लिश शाळेचं त्याला बस न्यायला येते. आता बस न्यायला येते ही गोष्ट खरी, त्याचं अंतर 3 किलोमीटर म्हणून बस येते.
आमची शाळाच घरापाशी असली तर त्याला बसचा इच्छे कुठे येतो. पण आपल्या डोक्यात काय बसलं, त्याला बस न्यायला येते. त्याला एखादा ड्रेस, फिक्स ड्रेस घेतला जातो. समजा एखादा काहीतरी पॅटर्न ड्रेस निळा पांढरा असं त्याला दिला म्हणजे तो वेगळा दिसतो. आमचा पूर्वीचा जो ड्रेस होता आपला पांढरा खाका, जिल्हा परिषद शाळेत तर फार पूर्वीचा ड्रेस होता तसं जर म्हणलं. पण तसाच घ्यावा असं काही नाही बदल. आम्ही 10 वर्षापूर्वी आमच्या शाळेचा गणवेश बदललेला आहे. हे कशाला पाहिजे खाकम पांढऱ्याने जर पोरं नाराज होते तर त्याला हिरवा पिवळा घ्या. तेव्हापासून आम्ही बदलले. म्हणजे त्याच्या मनाची तयारी. आम्ही सगळ्या पोराला कुठे घ्यायचा प्रयत्न केला, चप्पल देण्याचा प्रयत्न केला, कपडे बदलून देण्याचा प्रयत्न केला, पुस्तकं दिली, वह्या दिल्या. आणि मी कायम शाळेत जातो, शिक्षकाशी बोलतो, रोज त्यांचं मध्यान्ह जेवण असते त्यातलं मी थोडंफार खाऊन पाहतो. त्यातलं आपल्याला खायला मिळते आणि जे बनवणारे असते त्यांच्यावर पण वचक असतो. काय बाबा सरपंच रोज शाळेत येतो बरं का, खाऊन पाहतो, चांगलं केलं पाहिजे. असं जर करता लोकांनी लक्ष दिलं तर खेड्यातल्या शाळा पण फार सुंदर होऊ शकत्या. आणि पूर्वीचे जे महापुरुष झाले हे सगळे जिल्हा परिषद आणि खेड्याच्या शाळाच शिकलेले. आता तरी शाळा आहे, त्यापूर्वी गुरुकुलमध्ये नेऊन घालत होते ते जंगलात शिकत होते. मग का ते शिकत नव्हते का, त्यांच्याकडे ज्ञान नव्हतं असं थोडी. ज्ञानेश्वर माऊली, तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, तुकाराम महाराज हे कोणत्या कॉलेजला गेले होते? पण त्यांच्या गुरुजींनी त्यांच्यासाठी जे योग्य ज्ञान द्यायला पाहिजे ते दिलं, त्याच्यामुळे ते महान झाले. ते आज मी पुन्हा होऊ शकते. आता आम्ही इथे येत असताना आम्हाला 2-3 बोर्ड बघितले, इंडस्ट्रीचे बोर्ड, केमिकल इंडस्ट्री होती, पत्रवाळी वगैरे बनवण्याचा कारखाना होता. हे कसं साध्य झालं गावामध्ये? काय आहे, आता विविध प्रकारच्या शासकीय योजना आहे आणि प्रत्येक माणूस नोकरी 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 मागतो. आता नोकरी शक्य नाही, त्यामध्ये आरक्षण आलं, भानगडी आल्या, कटकटी आल्या, तुमचं शिक्षण, तुमची पात्रता आणि ज्या कंपनीला ज्या टाईपचा वर्कर पाहिजे तो तुम्ही असणच असं नाही. मग माझं मत काय आहे, त्यापेक्षा तुम्हाला काय येतं ते करा ना, आणि इथं करा. आज शासन 10-15 लाख रुपये बिनव्याजी लोकांना देते. तरुण पोराला शिकलेल्या 10वी-12वीच्या पोराला फार मोठी गोष्ट आहे. 10-15 लाख रुपये तुम्हाला लोन मिळतं, बिनव्याजी मिळतं, 10 वर्षाची फेड आहे. मग तुम्ही उद्योग करा ना. आता आमच्या एका पोरीने इथे बघा बेकरी टाकला. आता वास्तविक पाटलाची पोरगी बेकरीचा काही तिच्या जीवनाशी काही संबंधही नाही, काही तिला तिचं ज्ञान नाही, कुठं 2 दिवस ट्रेनिंगला गेली नाही, फक्त पाहिलं. मी एका ठिकाणी पाहिलं होतं बिस्किटचा कारखाना कोल्हापूरला. मी तिला सांगितलं अशा अशा एक पोरगी करते, तू करू शकते, करते का? तिने डोकं लावलं, लोन घेतलं, केलं. आज माझ्या अंदाजाने ती 50,000 रुपये महिना कमवते खर्च जाऊन. एक महिला जर घरच्या घरी 50,000 रुपये महिना कमवत असेल, याच्यापेक्षा तुम्हाला काय पाहिजे? आणि तिने काही वेगळं भांडवल टाकलं नाही, जे तिला शासनाने दिलं त्याच्यातच केलं. माझी मुलगी पण पत्रवाळ्याचा ते कार चालवते, तर 30-35 हजार रुपये महिना ती सहज कमवते. अजूनही एका पोराला ग्लास बनवायची, चहाचे ग्लास बनवायचे केला. अजूनही 2-3 पोरांनी गावामध्ये केलं. त्या प्राणाने जेवढं व्हायला पाहिजे तेवढं झालं नाही आमची. मी कायम आव्हान करतो मुलांना की तुम्ही करा, ते सक्सेस होऊ शकतं. आता आईस्क्रीम बनवणं आहे, पनीर बनवणं, गावात दूध विकतं, आम्हाला दुधाला भाव देत नाही असं आपण म्हणतो. कशाला दूध विकता? पनीर बनवा, आईस्क्रीम बनवा. 10-5 लाखाचे 2-2 लाखाचे इन्स्ट्रुमेंट ते जर गावात तयार केले, तुम्हाला दुप्पट-तिप्पट नफा होऊ शकतो. सूर्यफुलाचं तेल, सोयाबीनचं तेल हे तुम्ही गावात करू शकता ना. सरकार भाव देत नाही, सरकार भाव देत नाही रडल्यापेक्षा सरकार का भाव देत नाही त्यांच्या अडचणी त्यांना माहिती. पण एखादी गोष्ट सक्सेस होत नाही म्हणल्यावर बार तिच्या मागे लागणं बरोबर नाही. समोरचा माणूस आपल्या रस्त्यात जर काटे टाकत असेल आणि तो आपल्यापेक्षा बलशाली असेल, तर आपण त्या नादी लागल्यापेक्षा आपला रस्ता बदलून घेणे हे सगळं कधीही सोयीचं आहे. गावात बिडीचे एखादं थोडं सुद्धा दिसत नाही. हा, ते काय आहे, आता लोकांना वळण लागलं. दारू झालं, बिडी झालं, व्यसन झालं, किंवा तुम्हाला अवघड वाटत, माझ्या इथे 25 वर्ष झाले बोकड सुद्धा गावात कापला नाही. म्हणजे आम्ही या गोष्टीला बंदी केली नाही, पण मानसिकता लोकांची अशी झाली की जी गोष्ट सामाजिक मान्यता नाही तिला किमान समाजापुढे तरी करू नये. म्हणजे कोणाला काय दारू प्यायचं बंधन नाही, की बिडी प्यायचं बंधन नाही, की मटण खायचं, पण तो आपल्या दरवाज्यात आपल्या चौकटीच्या आत करतो आणि व्यवस्थित राहतो. त्याच्यामुळे गावाला त्याचा त्रास नाही आणि येणाऱ्याला ते जाणवत नाही की बा असं का तसं.
तर त्याला साफसफाई रोज झाडून घेतलं जातं. तुम्हाला विश्वास बसणार नाही, आमचे कर्मचारी पहाटे 2 वाजता झाडायला लागते. 6 वाजेपर्यंत गाव उठेपर्यंत सगळं गाव झाडून घेतलं जातं. कर्मचाऱ्यांचे पण काय उपकार आहे बघा, 2 वाजता तो रोज कामाला लागतो, साफसफाई बी राहते. आणि हे सगळं करतो आम्ही तर लोकांनी दिलेल्या टॅक्स मधून, त्याच्यामुळे आम्ही काही वेगळं करतो असं पण नाही. ग्रामपंचायतीच्या समोरच एक बोर्ड आहे, त्याच्यामध्ये आता एक वाचलं की कोणाचं तरी नाव होतं त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. हा, आमच्याकडे डाटा आहे. अच्छा. 4000 लोकांच्या जन्मतारखेचा डाटा आहे. आज कोणाचा वाढदिवस आहे, 2, 5, 10 लोकांचा ज्यांचा असेल ते ग्रामपंचायत मधून त्याला शुभेच्छा दिल्या जाते. त्या बोर्डावर त्याचं नाव, फोटो येतो, त्यालाही आनंद मिळतो. आणि ग्रामपंचायतचे कर्तव्य आहे, जर ग्रामपंचायत तुम्ही पालकत्व घेतलं तुमचं, तर मग आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करायला पाहिजे, त्याला शुभेच्छा द्यायला पाहिजे, या कल्पनेतून ते आहे. कारण सरपंचाचा वाढदिवस तर कोणी साजरा करतं, सरपंचाला कोणी शुभेच्छा देईल, पण गावातल्या नागरिकाला शुभेच्छा दिल्या पाहिजे, हे ग्रामपंचायतचे कर्तव्यच आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आम्ही तो चालू केलेला आहे. अनेक ठिकाणी आपण पाहतो कुठं वॉश बेसिन वगैरे असलं की तिथं त्याच्या बाजूला एक जागा असते, तिथे इथे थुंकू नये. इथं गावात आल्यानंतर वॉश बेसिनच्या वरच एक पाटी लावलेली आहे, सगळं तिथे लिहिलेली येते थुंका. म्हणजे हे कसं, ते काय आहे, हे जे मानवी स्वभाव आहे याला धरून तुम्ही काम केलं पाहिजे असं माझं मत आहे. म्हणजे अनेक गोष्टी अशा की उदाहरणार्थ इथे कचरा टाकू नका. हुशार लोक, शहाणे लोक एवढा शब्द सांगून मोकळं होतं, इथे पार्किंग करू नका, इथे थुकू नका, पण त्याने काय करावं हे सांगत नाही. आता तुम्ही इथे थुकू नका म्हणता, ऑफिसमध्ये पण लिहिलेलं असतं कोपऱ्यात तिथे काय इथे थुकू नका. आता याचा अर्थ असा होतो की तुम्हाला माहिती आहे येणाऱ्याला थुकायचं आहे, त्याशिवाय तुम्ही बोर्ड लावला नाही तिथे. मग तुम्हाला माहिती आहे त्याला थुकायचं आहे, मग थुकायसाठी काय व्यवस्था केली? थुकायसाठी व्यवस्था नाही केल्यामुळं तो त्या तुम्ही लिहिलेल्या जागेवरच थुकतो. तुम्ही बँकेत, ऑफिसमध्ये जाऊन पहा, जिथे इथे थुकू नका लिहिले त्याच्यावर लोक थुकलेले. इथे कचरा टाकू नका, तिथेच टाकणार. इथे लघवी करू नका, तिथेच करणार. इथे पार्किंग करू नका, तिथेच करणार. म्हणून ह्या लोकांसाठी असं केलं पाहिजे की इकडे पार्किंग करा, इकडे कचरा टाका, प्लास्टिक करू नका. प्लास्टिक करू नका म्हणजे काय करायचं, बाईने का भाजीत टाकून खायचं? इथे आम्ही लोकांकडून दर आठवड्याला 15 रुपये किलोनं जुनं प्लास्टिक कलेक्ट करते आमची पंचायत. गावात एक तुकडा तुम्हाला दिसत नाही. तुम्ही फक्त समाजाला हे करू नका, ते करू नका. तुम्ही विद्वान असल्यासारखे नुसती वॉर्निंग दिली, हुकुमशाह असल्यासारखी, समाज ऐकणार नाही. समाजाला पर्याय द्या, मग ते कोणतीही गोष्ट असो. हे करू नका हा शब्द मला मान्य नाही. काय करायला पाहिजे हे त्याला सांगा, तो समाज नक्की ऐकणं अशी माझी खात्री आहे. आणि तेच खरं आमचं यशस्वी होण्याचे गमक आहे. ग्रामपंचायतीचं काम करता करता तुम्ही कीर्तन सुद्धा करता. कीर्तनाची कल्पना तुम्हाला कशी? ते कीर्तन काय झालं, ते चुकून मी त्यामध्ये गेलो. वास्तविक कीर्तन हा आपला पिंड नाही, तो माझा विषय नाही, ती माझी लायकी पण नाही. मी आजही कबूल करतो, मी केले 2-3 कीर्तन, नाही असं नाही. ती खरं ईश्वराची कृपा. आणि इतके दिवस मी ज्या महाराज लोकांचं ऐकलं, मी ज्या संत मंडळीचं ऐकलं किंवा वाचलं, त्यांचे ते उपकार आहे. म्हणजे मी आज बी त्यांना धन्यवाद देतो की त्यांचं ऐकल्यामुळे मला ते कीर्तनात बोलता आलं. नाही तर वास्तविक आपली ती लायकी नाही. म्हणजे कुणाला काही वाटत असलं तर मी आजही मागतो, आपण कीर्तनकार नाही. आणि कीर्तन म्हणजे तरी काय हो, समाजाचं प्रबोधन. दुसरी जर त्याची बाजू पाहिली आपण, कीर्तन म्हणजे काय, प्रबोधन. त्याला आपण धार्मिक अंगाने पाहिलं म्हणून तो विषय सोडून द्या. प्रबोधन कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुम्ही करायचं. त्याला कोणी कीर्तन म्हणत असेल किंवा कोणी प्रबोधन म्हणत असेल, कोणी व्याख्यान म्हणत असेल. समाजाच्या कल्याणासाठी 2 गोष्टी सांगणं आणि ज्याला येतं त्याने सांगणं आणि ज्याने करून सांगितलं ते आणखीन वेगळं आहे. म्हणून ते आपल्याला सक्सेस झालं. तुम्हाला संगीत ऐकायला कोणतं आवडतं? शास्त्रीय, मराठी संगीताचा मी पहिल्यापासून हे, हिंदी नाही असं नाही. मला लहानपणापासून सिनेमा बघा, मराठी पिक्चर बघा किंवा पाहणं. आणि जुन्या काळात, खरं म्हणजे जुन्या काळातलं संगीत आणि आजच्या संगीतात खूप फरक आहे. पहिले रेडिओ चालू व्हायच्या आधी मी 5 मिनिटाचे संगीत चालायचे, ते पण ऐकावं वाटायचं.
म्हणजे इतकं छान संगीत. पहिले पूर्वीचे संगीतकार बी काय वेगळे होते परमेश्वरासारखे. आता नाही असं नाही, पण आताच्या संगीतात काही जान उरली नाही. पण धार्मिक याला जे काही संगीत आहे, चांगल्या गोष्टी आहे, संगीतात जान आहे. संगीतानं माणसाचं, मला तरी असं वाटतं, आयुष्य वाटतं, निरोगी राहतो, स्वच्छ राहतो. कुणी मान्य करा नका करू, पण संगीतातून माणसाला आनंद जर घेता आला, संगीतकार तर त्याच्यापर्यंत देतो, घेणाऱ्याने जर घेतला तर त्याचं आयुष्य चांगलं होऊ शकतं, निरोगी राहू शकतो. म्हणून संगीतकाराने चांगलं संगीत दिलं पाहिजे. तुम्हाला बाहेर खूप फिरावं लागतं. म्हणजे आज तुम्ही महाराष्ट्रात असले तर उद्या आंध्र प्रदेशमध्ये असाल किंवा पंजाबमध्ये असाल. तर एवढ्या धावपळीच्या तुमच्या जीवनामध्ये खाण्यापिण्याचे जे सवयी आहेत तुमच्या, आता इथं आपण जे खातो ते तुम्हाला तेलंगणात मिळणार असं शक्य नाही. मग ते कसं आणि कसं सहन करतात? एक पहिली गोष्ट तर मी शाकाहारी, उपजत शाकाहारी, व्हेजिटेरियन. आई वडील शाकाहारी असल्यामुळं मी पण शाकाहारी. आणि शाकाहारी माणसाला काय दाल भात, आज दाल भात कुठेही नव्हतं भारतात. आणि दुसरी गोष्ट, आता जे काही हे जे नवीन हॉटेल्स निघाले किंवा नवीन पद्धत निघाली, आपण जर गेलो तर आंध्रात पण महाराष्ट्रीयन जेवण आहे, महाराष्ट्रात पण आंध्राचं जेवण मिळतं, म्हणजे इतर राज्याचं तेलंगणात पण मिळतं. आणि तसंही माझ्या अंदाजाने अर्ध्या भारतात तर सेम जेवण आहे. आता राहिला दक्षिण भारताचा प्रश्न. दक्षिण भारतात पण काही पदार्थ खूप चांगले आहेत. तुम्ही कधी गेले की नाही, मला पाहिलं की नाही मला माहित नाही. तांदळाचा एक प्रकार असतो, पोंगल नाव आहे त्याचं, पोंगल, एवढा भारी लागतो. आता इडली सांबार, वडा सांबार कॉमन झाला, उपमा पण कॉमन झाला, म्हणजे ऑल इंडियात मिळतो. त्यामुळे खायप्याचं एवढं काही प्रश्न येत नाही. आणि माझं खाणं फार कमी असल्यामुळे माझं ऍडजस्ट होऊन जातं. मग कुटुंबाला कसं सांभाळता तुम्ही? जर बाहेर फिरत असताना कुटुंबाचं कसं? कुटुंब देवाचे उपकार आहे, आपल्याला कुटुंब ही भानगडत नाही का. बायको आहे, म्हातारी घरी, आता बस मुली होत्या ते जे लग्न होऊन त्यांच्या घरी गेल्या. घरात कुणी दुसरं आमच्या दोघांशिवाय काही व्यक्ती नाही. आणि ती बाई असल्यामुळे तिला काही खूप इच्छा अपेक्षा नाही. आणि वयस्कर म्हातारी काय लागतं तिला. आणि योगायोगाने माझ्या 2 मुली जवळच आहे माझ्या घराच्या. म्हणजे आईला तिथे कसे भाजी भाकरी देऊन सांभाळू शकतात. त्यामुळे कुटुंबाचे काय, आणि तसे आम्ही फुटेल स्वभावाचे. आम्हाला आमचीच परवा नाही तर बायकोची परवा कधी करायची आहे. म्हणजे निर्धार असतं तुम्हाला समाजसेवा करता जगामध्ये. आता इथे भरपूर लोकांच्या भेटी होत असतील, भरपूर ग्रामपंचायतीच्या, म्हणजे कोणी ग्रामसेवक येत असेल, कोणी सरपंच येत असेल, चालूच असतं, देशभरातून येतं. प्रत्येक गावाची म्हणजे एक ठेवणच वेगळी असते. कुणाचा पाणी प्रश्न असतो, कुणाचा काही म्हणजे बांधणीच वेगवेगळी असते. मग आता पाटोद्यामध्ये जे समजा जे पण सुधारणा झाल्या असतील त्याच्या अनुषंगाने तुम्ही मग त्यांना कल्पना कशा देतात त्यांच्या? अगदी तुम्ही बरोबर प्रश्न विचारले की प्रत्येकाची समस्या वेगवेगळी असते. पण गणित एक अशी गोष्ट आहे, जगात एकच सूत्र आहे, समस्या वेगळी असू द्या त्याने काय होत नाही, माझा अंदाज आहे. कारण त्या समस्या त्या सूत्राने गेलं तर याला सापडूच शकतो. पाणी कमी असेल असू द्या ना, पण कमी पाण्यात कसं भागवायचं, किंवा त्या लोकांनी पाणी वाढायसाठी काय प्रयत्न करायचे हे केलं पाहिजे. कमी पाणी राहील ना. आणि निसर्ग किंवा परमेश्वर आपण ज्याला म्हणतो, हा मुद्दाम कोणाला करत नाही की या भागात कमी पाऊस देईन त्या भागात पाऊस देईन, चुकीचं असं होत नाही. तो काहीतरी आपलं आपण निर्माण केलेली आपल्या भागातली परिस्थिती. कोकणात 3000 पाऊस पडतो, आपल्याकडे 300 पडत नाही. मग या पाऊस कशाला पडतो हे ज्ञान त्याला शिक्षणातून मिळू शकतं. आणि मग ती संत मंडळी, हे व्याख्यान करते, हे प्रबोधनकार, हे या लोकांनी योग्य शिक्षण जर दिलं, झाडाशिवाय पाऊस पडूच शकत नाही, म्हणून झाडं लावा. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोय रे, गाथ्यात सांगितलं. मी माझ्या मनाने थोडी सांगतो, पण या पद्धतीचं शिक्षण लोकांना दिलं जात नाही. आता सोस खड्डा, एक खड्डा करायला, सोस खड्डा एकदा करायला सरकार 4000 रुपये देते, 3 ते 4000. मग तुमच्याकडे पाण्याची कमी येते, मग सोस खड्डा करा ना. आज एक माणूस 60 लिटर पाणी घेतलं तर 55 लिटर पाणी वायाला घालतो. किती? 60 लिटर पैकी 55 वायाला घालतो, आपल्या लक्षात येत नाही. तुम्ही बघा, साधारण आपण 15 लिटर पाणी आंघोळीला घेतलं तर आंघोळीला चिटकते किती?
1 लिटर पण चिटकत नाही. मग 14 लिटर पाणी गेलं कुठं? तुम्ही कपडे झालं 15 लिटर पाणी घेतलं, कपड्याला किती चिटकलं? भांडे झालं 15 लिटर पाणी घेतलं, भांड्याला किती? हे पाणी गेलं कुठं? वेस्टेज पाणी. तुम्ही बाथरूम साठी कुठं पाणी घ्या, पाणी इतकं लागत नाही. 5% पाणी आम्हाला लागतं, 95% पाणी रोज वायाला जातं. मग 4,000 लोकसंख्येचं 95% पाणी वायाला किती गेलं? आणि हे कुठे गेलं? मग तेच जर स्वच्छ खड्ड्याच्या रूपाने तुम्ही गावात जिरवलं तर माझा 100% दावा आहे, कोणत्याही गावाला टँकर लागणार नाही. मग हे त्या लोकांना समजून सांगितलं पाहिजे, पटवून दिलं पाहिजे. तेच पाणी तेच वापरायचं आहे ना तुम्हाला. आणि जमिनीत अशी कुवत आहे, एकदा तिच्या पोटात पाणी टाका, बिगर इलेक्ट्रॉनिकचं बिगर मशिनरीचं ती पुन्हा पाणी शुद्ध करून देते. म्हणजे निसर्गाचे किती आमच्यावर उपकार आहे बघा ना. पण त्या पद्धतीने सरपंच सदस्य ग्रामसेवक अधिकाऱ्यांनी काम केलं तर समस्या कुठेच नाहीये. सरकारच्या जाग्यावर सरकारच्या खर्चानं झाडं लावता येते. जागा कोणाची? सरकारची. झाडं कोणाचे? सरकारचे. खर्च कोणाचा? झाडाचा. फळं कोणाला खायचे? गावाला. कुठे समस्या आहे? या गावामध्ये माझ्या अंदाजाने चालू वर्षी 1.5 लाख नारळाचे फळं निघाले. 1.5 लाख रस्त्याला लावलेले आणि लोकांनी खाल्ले. सरकारी जागेवर सरकारच्या खर्चानं लावलेल्या झाडाला जर 1.5 लाख नारळ येत असतील आणि ते लोकांना खायला मिळत असतील तर समस्या कुठे? समस्या मला दिसतच नाही. परमेश्वराचे निसर्गाचे असे उपकार आहे की त्याने हे जे बनवलंय मानवाच्या कल्याणासाठी बनवलेलं आहे. आपण काहीतरी त्यामध्ये चपडप करून ते बिघडून टाकलं आणि आता मग त्याचं नाव समस्या ठेवून दिलं. आणि हा ऐकत नाही, तो तसा करतो, भाजप असा करतो, काँग्रेस असं करतोय, त्याला नावं दिले. वास्तविक मुळात समस्या हा नावाचा प्रकार आपल्याकडे मला दिसत नाही. तरुण पिढी आता डिजिटल युगाकडे वळलेली, काही ग्रामीण असतील, काही शहरातले असतील, अशा पिढीसाठी तुमचा एक गुरुमंत्र कोणता असणार? नाही, डिजिटल चांगली गोष्ट आहे. मोबाईल असो, टीव्ही असो, ही चांगली गोष्ट आहे. शेवटी ज्ञान याच्यासाठी ते विज्ञानाकडे घेऊन जायचं. तुम्हाला नुसते ज्ञान असून किंवा तुमच्या पोटात ठेवून डोक्यात ठेवून त्याचा उपयोग नाही. करणी अशी करे तो नरक नारायण बने, हे जे आपल्याला सांगितलेलं आहे. नरक नारायण बनायचं म्हणजे काय करायचं? आपल्या संतांनी राष्ट्रपुरुषांनी दिलेले विचार तुम्ही डिजिटल मध्ये उतरायचे जे डिजिटल वाईटच नाहीये. इथे काही नवीन निवड राहिले लोक समजतात वाईट काही नाही. वाईट नाही ते, त्याचा फायदा तुम्ही कशासाठी घ्यायचा? तुमचा वेळ वाचला, तुमचा खर्च वाचतो, तुम्हाला सुख मिळतं, तुम्हाला समाधान मिळतं. आणि हे सूत्र पूर्वी पण होतं. नारायण म्हणलं की 7 ताळात नारायण जायचे. तसं आता आम्हाला हे मोबाईल 7 ताळामध्ये घेऊन जातो. जगाची माहिती आम्हाला इथे देतो, एका सेकंदात, एका मिनिटात देतो. इथला पैसा तिथे ट्रान्सफर होतो, तिथली माहिती इथं होते. माझे विचार दुसऱ्यापर्यंत जाते, दुसऱ्याचे विचार माझ्यापर्यंत येते. आवक जावक होतं, मालाची देवाणघेवाण होती. कोणत्या राज्यात, कोणत्या देशात मालाचं शॉर्टेज आहे, मग तो माल तिकडे नेऊन विकला पाहिजे. कोणत्या देशामध्ये कोणता माल जास्त झाला, मग तो आपल्याकडे आणायला पाहिजे. हे सगळं याच्यामुळे हे शक्य होऊ शकतं. पण राजकीय पॉलिसी त्याला कशी आहे, ती अनुकूल आहे का नाही, याच्यामुळे जर ते घडलं नाही तर मग समाज दुरुपयोग किंवा दूर गोष्टीला जातो. नाही तर विज्ञान ही चांगलीच गोष्ट आहे. पहिले आम्हाला आई लहानपणी नुसती तो चांदमामा सांगायची. आता आमची एक पोरगी 1 वर्ष झाले अवकाशात आहे, स्वतः चंद्रावर चांगली. ही भारतासाठी आनंदाची गोष्ट आहे, भूषणाची गोष्ट आहे. म्हणजे या विश्वाचा अभ्यास केला पाहिजे. आणि मानवाच्या कल्याणासाठी ज्या गोष्टी आहे त्या डिजिटलच्या विज्ञानाच्या रूपातूनच होऊ शकतात. पण नवीन पिढीने त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि हा अभ्यास करताना जुनी संस्कृती सोडली नाही पाहिजे किंवा जुन्या संतांचे विचार सोडले नाही पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे आता जे काही साधनं निघाले आरोग्य खात्यात डॉक्टरकडं, जे इन्स्ट्रुमेंट म्हणते त्याला तुम्ही, ते पूर्वी पण होते. प्लास्टिक सर्जरी होती, डोळ्याचे ऑपरेशन होते, पूर्वी पण होतं. फक्त डिजिटल केलं आता. पण डिजिटल केलं म्हणून ज्याला काही नसताना तुम्ही त्याला ती बिमारी दाखवायची आणि त्याच्याकडून पैसे लुटायचे, ह्या जर डिजिटल प्रकार येत असेल तर तो घातकी, नाहीतर तो मानवाच्या कल्याणासाठी चांगली गोष्ट आहे. इन्स्पिरेशन साठी आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले नाही, मी पण तुमच्या इन्स्पिरेशनचे मनापासून आभार मानतो.
की तुम्ही आम्हाला लोकांपुढे नेण्याची संधी दिली आणि आणखीन आमच्यातली स्पेन्शन वाढवण्याचा प्रयत्न होतो अशा मुलाखती. मी पुन्हा आपले मनापासून धन्यवाद.